अरे नो डाऊट अबाउट इट. क्लॅश ऑफ दी टायटल सामना आपण पाहिला तर महत्वाचा आहे. एक नाही, दोन नाही, तीन नाही तर चार, सुपर 4 मध्ये येण्यासाठी घ्या. सुपर 4 मध्ये कोणता संघ येईल प्रश्न आहे ना तुमच्या मनामध्ये. बघा खेळाडूंना नक्कीच दोनशे संघ असतात ना, म्हणतात या मुवमेंटवर आल्यावर ना की आम्हीच जिंकणार, परंतु एकाला जिंकावं लागतंय, दुसऱ्याला मात्र नक्कीच थोडंसं नाराज व्हावं लागते. परंतु ग्रेट एफर्ट्स ग्रेट वर्क कोणाचं राहील. डेफिनेटली आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश समोर संतोष, पहिला चेंडूवरचा विकेट. हलक्या आणि सॉफ्ट हँड मात्र चेंडूला ड्राईव्ह केला जातो. एकदा मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी, हो हो एंड वेळेला मात्र चेंडूने उछाल घेतला. बघा इथे थोडस आपण पाहू शकतोय की संतोषचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. सॉफ्ट हँड टेक्निकली प्रॉपर क्रिकेट शॉट ज्याला म्हणतायत ना ते पाहायला मिळालं. हलक्या हाताने आपण पाहिलं. साई कृपा बोलिंग टीम आपण पाहिली आहे तर टीम छान आहे. ग्रेट वर्क आता पर्यंत त्यांचं राहिलंय. परंतु ओमसागर बामणगाव संघ सरप्राईज पॅकेट या सीझन मध्ये आपण पाहिलं तर गावदेवी शिलोतरचं मैदान नक्कीच गाजवलं होतं. चॅम्पियन राहिला गेला होता या हंगामामध्ये. हलक्या हाताने पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. सिंगल मात्र धाव तिथे देखील कंप्लीट केली जाते. बघा एक गेम प्लॅनिंग, एक रणनीती पाहायला मिळत आहे. चांगल्या गोलंदाजाला आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे खेळायचं, सन्मान करायचं आणि नक्कीच तो सन्मान मात्र दिला जातोय. लेफ्ट हँडेड बॅटर आता स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच उत्तम धिंडा, उत्तम कामगिरी करावी लागेल. आजपर्यंत आपण बघितलं तर जी दुसरी मॅच होती तिथे बॅट चालली होती त्यांची उत्तम यांची, परंतु त्यानंतर आता बॅट मात्र नक्कीच चालवावी लागेल कारण की ही गरज आहे आपल्या संघाची. गरजेला मात्र आपण बघितलं तर मग धावून तर यावं लागेलच. ब्राह्मणगाव संघ आपण बघितलं तर मग समर्थन मग भरपूर मोठं मिळत आहे कारण की मग ब्राह्मणगाव मध्ये क्रिकेटचा वेळ इतका आहे ना की जवळजवळ तिथेच एक बघितलं ना तर एवढे संघ आहेत ना की मग ब्राह्मणगाव असेल आणि त्यात नंतर मग एकूण त्याच्यामध्ये जे पाडे आपण बघितले पेंढरी पाडा म्हणजे तिथेच एक आपण बघितलं ना तर जवळजवळ 10 ते 12 संघ ऑलरेडी तिकडेच आहेत. म्हणजे क्रिकेटचं प्रेम तिथे भरपूर आहे. म्हणजेच मग त्या विभागातील कोणताही संघ ना ज्या मैदानावर असेल ना तिथल्या प्रत्येक एक आपण बघितलं तर खेळाडू असतो ना आपल्या संघाला पाहण्यासाठी, नक्कीच आपल्या संघाचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी नेहमीच जोडलेला असतो. सध्या तरी तिथे देखील दर्शक मोठ्या प्रमाणात असतील. उत्तम हलक्या हाताने चेंडूला खेळला जातोय. अगदी रायझिंग स्टार तिकडे होता चेंडूच्या मागे, परंतु त्याला बॅकअप देण्यासाठी संदीप बावर आले पुढे आणि चेंडूला फील्ड केलं. तत्पूर्वी धावा 2 जोडल्या टीमच्या टोटल मध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग पहिलं षटक ऑन आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये आलेल्या धावा एकूण पाहिल्या तर आपण 5 रन्स पाहिले. आपण गुणेश भरपूर चांगलं स्कोरिंग आपण पाहिलं म्हणजे कालच्या दिवसापासून करतायत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर भरपूर असे पाहुणे आम्हाला लाभले गेले होते आणि त्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा तो पूर्ण होताना पाहायला मिळाला. आणि त्यानंतर चांगलं क्रिकेट, सर्वोत्तम क्रिकेट खेळला गेला. पुढचा चेंडू पाहतोय आपण उत्तमसाठी सिद्धेशांचा. जोरकस मारण्याचा प्रयत्न, सचिन आता झेलच्या खाली आणि झेल हातातून निसडली तर निसडली आणि 2 धावा देखील खर्च केला. ओव्हर थ्रो, हो हो काय झालंय. अगदी आपण पाहिलं चुकीचं क्रिकेट. या निर्णायक क्षणामध्ये ह्या चुका असतील तुम्हाला नेहमीच अगदी आपण बघितलं तर अडचणीमध्ये घेऊन जातील आणि या लेवलच्या मॅच मध्ये तुमच्याकडून अशा प्रकारच्या मिस्टेक्स त्या नक्कीच मान्य नाही आहेत कारण की मग संघाचं खापर मात्र तिथे फुटत असतं. नक्कीच मग त्या संघाचं खापर काय असतं, जर चांगलं झालं तर ठीक आहे कारण की नक्कीच चांगलं झालं तर मात्र प्रत्येक चुकी मात्र आपण पहिले माफ केली जाते. पण तुझी कॅच सुटली आहे ना, कदाचित त्या कॅच मुळे मॅच सुटते की काय असं मात्र चित्र देखील पाहायला मिळू शकतंय. कारण की उत्तमकडे आपण पाहिली आहे ना जर त्यांची बॅट चालली तर मग चिंचेचं झाड मात्र गाठताना मात्र बॉल हा नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतोय. हलक्या हाताने पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट टेम्परामेंट दर्शवला जातो. क्रिकेट प्रॉपर क्रिकेट शॉट, परंतु तितकं छान मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ध्रुवच्या माध्यमातून आपण पाहिलं काय जबरदस्त आपण पाहिलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत कारण की त्याला मात्र आपण पाहिलं आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं तैनात केलं गेलंय आणि त्याचा फायदा देखील मिळतोय सध्या तरी.
सिंगल डबल धावा मात्र आपण पाहिल्या तर सोडल्या जात आहेत. या परिस्थितीला या कंडिशनला आपण पाहिलं ना तर समजून मात्र खेळ केला जात आहे. संतोष वळवी उत्तम दिंडा आपसमध्ये थोडीशी चर्चा करतायत. चर्चा का केली जाते? या षटकामध्ये चेंडूचा खेळ आपण पाहिला तर तब्बल झालेला आहे पूर्ण 5. फलकावर धावा आपण पाहिल्या 10 म्हणजे डबल डिजिट मध्ये आल्यात म्हणजे जे हवंय ना ते मिळालंय त्यांना. संतोष स्ट्राईक एंड कडे अमनाथ सामना आहे. अमनाथ सामन्यामध्ये आपण पाहतोय कोणाचं वर्चस्व या पुढील बॉलवर पाहायला मिळत आहे. समोर फटका खेचलाय परंतु फिल्डर दूर नेतात तुषार लोखंडे आणि मात्र तुषारच्या हातामध्ये झेल विसावला जातोय. प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं तेच कारण मात्र फटका फसला गेला आणि सिद्धेशला अखेरीस मात्र इथे मिळते विकेट. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण. पहिल्या षटकामध्ये आलेला 10 धावा 1 गडी बाद. संतोष मात्र झाले बाद परंतु आपण पाहिलं इन्फॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत मिस्टर विकेश खरपडे. परंतु अगदी आपण पाहिलं विकेश आलेत मैदानाच्या आतमध्ये परंतु ते कशा प्रकारचा खेळ करतात. ओमसागर बामणगाव संघ दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे या खेळाला सावरतोय. प्रश्न असेल उत्तर मिळेल. कुठे जाऊ नका परंतु तितका वेळी देखील घेऊ नका. घाई करा प्लीज विनंती करतोय दोन्ही संघांना. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. अगदी आपण बघलं क्रिकेटचा वेळ क्रिकेटची ओढ आणि नक्कीच आपण पाहिलं तर क्रिकेट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण बघितलं तर जिथे जिथे आपण बघितलं क्रिकेट आणि क्रिकेट मग लहान मुलांचं क्रिकेट असो 40+ क्रिकेट असो अगदी आपण बघितलं की मग सिनियर क्रिकेट असो की मग इंटरनॅशनल क्रिकेट असो क्रिकेटचे आपण बघितलं शौकीन तर भरपूर आहे. म्हणून तर म्हटलं जात आहे ना क्रिकेटचा नाद मात्र आपण व्हायला सुटणार नाही. नक्कीच समुद्राचं पाणी आटणार नाहीये आणि क्रिकेटचा नाद आहे ना वर्षानुवर्ष आणि कधीच मात्र सुटणार नाही असं देखील म्हटलं जात आहे. परंतु आपण पाहिलं तर या वेळेला दुसऱ्या ओव्हर मध्ये आता बॉलिंग ट्रॅकवर येतील मिस्टर सुनील भोईर जे राहिले होते नुकत्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. विविधता स्पेशलिस्ट आपण पाहिलं. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू त्यांचा पाहायला मिळाला परंतु त्यांच्या गोलंदाजीच्या समोर पहिल्या चेंडूवर उत्तमने दर्ज केल्या 2 धावा. धावफलक 2 ने पुढे 12. 12च्या घरामध्ये धावफलक पोहोचताना पाहायला मिळतोय आणि खास करून जो कॅच सुटला होता ना उत्तम यांचा तो विचारात येईल. साईकृपा बॉलिंगचं टीम विचार करेल की त्या कॅच मुळे काय होऊ शकतंय. यावेळेला फटका हवेत पाहायला मिळतोय उंच परंतु फिल्डर लांब राहिले तिकडे. हो फिल्डर पुढे आले परंतु जोपर्यंत पकडतील तोपर्यंत आपण पाहिलं तर धावा मात्र घेण्याची संधी मिळाली आहे आणि पाहता 3 धावा मात्र जोडल्या गेल्यात ज्या खूप फायदेशीर मौल्यवान आणि जसं म्हटलं जाते ना तव्यावर औषध म्हणजे गुणकारी ठरतील. फरक काय पडतोय माहिती आहे का 3 धावेने 3 धावा तर मिळायला फायदा मोठा झाला आणि सगळ्यात मोठा फायदा की विकेश या खेळाडूला स्ट्राईक मिळाली. हा खेळाडू आपण बघितला तर या संघाचा महत्वाचा स्टार खेळाडू आहे. या सीझन मध्ये आपण बघितलं तर त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालेत. जय हनुमान चषकामध्ये पण देखील काय जबरदस्त अफलातून आपण पाहिले त्यांची कामगिरी राहिली होती. त्याचनंतर आपण बघितलं होतं की मालिका वीराची कामगिरी आपण पाहिली होती. शिलोतरच्या मैदानावर देखील केली होती आणि तो खेळ करामती खेळाडू आहे. हा करामती कारनामा मोठा करू शकतोय आणि दर्शवू शकतो आपल्या संघासाठी. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिडॉनला खेळाडू आहेत एकदा मात्र पूर्ण झाली. एक फिल्डर मात्र जोरून येत होते जोपर्यंत आपण बघितले पोहोचतील तोपर्यंत धावा 2 जोडल्या जातील. थ्रो पाहिला आपण थोडासा पुढे आला गेला आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा विकेशला मिळते. स्ट्राईक टीमची टोटल 2 ने वाढली जाते. फलकावर पाहतोय 17 रन्स. असं म्हणतायत ना या कर्मभूमीच्या जगात शंतर प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये रेषा देतो परंतु मेहनतीने त्यामध्ये रंग मात्र आपल्याला भरावे लागतात. मेहनतीने रंग भरायला सुरुवात केली आहे बामणगाव संघाने. हलक्या हाताने पुढे एकदा ड्राईव्ह केलं जाते. मिडॉनला मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत आता चेंडूला स्टॉप केले. सिंगल मात्र 18च्या घरामध्ये धावपळक पोहोचले गेलंय. षटक क्रमांक 2 ऑन आहे. फेकून झालेले चेंडू अगदी आपण पाहिले तर 4 कारण की या 4 मध्ये आपण बघितलं आतापर्यंत आपण बघितलं ना तर या पूर्ण इनिंग मध्ये घडलंय काय सगळ्यात महत्वपूर्ण आणि कुशल गोष्ट आपण पाहिले काय आहे लक्ष वेधणारी गोष्ट काय आहे तरी ती गोष्ट आहे की जवळजवळ 10 चेंडूचा खेळ झालाय परंतु बाउंड्री एकही आलेली नाहीये तरी देखील धावफलक आपण बघितलं तर 18च्या घरामध्ये. म्हणजेच काय तर
क्रिकेट आपण बघितलं ना तर फक्त चौकार किंवा षटकार मारून जिंकता येत नाहीये, तर क्रिकेटमध्ये तुम्ही सिंगल डबल या धावांना महत्व द्या आणि त्या धावा म्हणजेच क्रिकेटचं बेसिक आहे आणि अगदी आपण पाहिलं तर बेसिक पाहायला मिळतोय. घाई करायची प्लीज रिक्वेस्ट करतोय तुम्हाला मी. वेळ मात्र आपण बघितला साईकृपा पोलीस टीम नंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला अडथळा निर्माण होऊ शकतोय. नो डाऊट तुम्ही वेळ खर्च करू शकताय, परंतु नंतर अंधारामध्ये तुम्हाला बॅटिंग करायला लागू शकते. फुलटॉस या वेळेला आबेल मुझे मार चेंडूला केलंय स्वान 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 सी मारेगा पार आणि उत्तम नावाचा केलेला धमाका प्रेक्षणीय शॉट षटकार. थँक्यू सो व्हेरी मच लिजेंड. मी काय सांगितलं होतं, जो कॅच सोडला होता ना, तर कॅच सोडल्यानंतर साईकृपा बॉलिंग टीम देखील विचार करेल की कॅच सोडल्यानंतर कदाचित हा खेळाडू आपल्याला सोडेल का, नाही सोडणार. उत्तमने ते सांगून दिलं तुम्ही माझी कॅच सोडून ना चुकी केली आहे आणि ती चुकी माफीच्या लायक नाहीये. आता त्याने दाखवून दिलंय सिक्सर ठोकून. पुढे एकदा आपण पाहिला ऑन साइडला लॉफ्ट केला जातोय, गॅप मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. फिल्डर आहे तिकडे, तुषार मात्र चेंडूला फील्ड करतायत. चेंडूची फेकी आपण पाहिलं योग्य रीतीने आले, परंतु आपण पाहिलं की 2 धावा मिळतील तिथे देखील. षटक झालंय पूर्ण, 2 षटकाचा खेळ पूर्ण होत असताना फलकावर आपण पाहिलं तर 13च्या सरासरीने धावा पाहायला मिळतात. 26 शेवटचे 6 चेंडू देखील शिल्लक असतील. 6 चेंडू मध्ये 26 मध्ये भर किती पडेल, किती धावांचं टार्गेट सेट होताना पाहायला मिळेल. पहिला दिवस म्हणजेच कालचा अगदी आपण पाहिला तर बादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाने या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये स्थान केलं आहे आणि कदाचित आपण पाहिलं ना की बघा ओमसागर ब्राह्मणगाव संघ देखील त्याच इराद्याने आलेला इथे पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण पाहिली आहे ना तर बॅटिंग छान झाले, परंतु फक्त बॅटिंग छान झाले असंच म्हणू शकतोय, कारण की दुसरा समोरचा संघ देखील तितका कॅपेबल आणि तुल्यबल आणि आपण पाहिलं तर बलाढ्य संघ आहे. त्या बलाढ्य संघाला आपण पाहिलं तर कमी मध्ये आखणार नाहीयेत. हर्षल बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवलं गेलंय. अंतिमचे 6 चेंडू म्हणजेच काय तर सध्या तरी 26 आहेत. 26 मध्ये प्लस डेफिनेटली आपण पाहिलं तर 10 तरी केलं तर 36 होते आहेत. परंतु हे 2 बॅटर्सना आपण बघितले तर बॅट घेऊन तयारीत आहेत, परंतु प्रत्येक गोलंदाजाचं ड्रीम देखील असतं ना, स्वप्न असतं की माझ्या गोलंदाजीमध्ये मी एक अशी कामगिरी करेन की नक्कीच एखादा सामन्याला म्हणजे जो सामना आपल्या हातातून निघून जातोय ना त्या सामन्याला मी माझ्या बाजूने वळवेन, असा प्रत्येक गोलंदाजा देखील विचार असतो. कारण की जेव्हा आपण बघितलं की मैदानामध्ये ना 2 भाग असतात, एक बॅट आणि एक बॉल. म्हणजे काय तर एखादा खेळाडू बॅटने चांगलं करू शकतोय ना, तर एखादा खेळाडू बॉलने देखील चांगलं कार्य करू शकतोय आणि ते कार्य करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये आलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नंबर 3 वर हर्षल भावर. 3चा बॉल, पहिला चेंडू, सामना विकेश. यावेळेला पहिलाच बॉल उडवलाय, परंतु फिल्डर थोडेसे लांब राहिलेत, पोचतील का नाही, गॅप मध्ये पडलाय. धावा 2 मिळाल्यात, 2 तर मिळाल्या, तिसरी मिळेल का नाही असं मात्र उत्तर पाहायला मिळालंय. उत्तम मात्र आता विचार करतायत कदाचित तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला असता तर नक्कीच झाला असता, परंतु नाही. विकेश तर पुढे आले होते, परंतु 2 धावेवर समाधानी राहिलेत. टीमची टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 26 वरून 2 28च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळालंय. अगदी आपण पाहिलं तर दुहेरी सगळ्यात मोठे आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे उत्तमची फलंदाजी राहिली आहे ना, लक्षवेधी. पुन्हा एकदा समोर चेंडू उंच आहे, लांबी कमी. तुषार फिल्डिंग मध्ये दाखवतोय हमे. या वेळेला मात्र आपण पाहिले तर मग विकेश ची विकेट मिळाली आणि धक्का क्रमांक आपण पाहिला तर दुसरा. बॅटिंग करणारी टीम ओमसागर ब्राह्मणगाव. थैंक यू सो वेरी मच डेज है। जैसे म्हणतात ना की मंजिल यूं ही नहीं मिलती, राही कोई जुनून सा दिल में जताना पड़ता है, पूछा चिड़िया से कैसे घोंसला बनाती है, वो बोली म्हणजे तिनका तिनका उठाना पड़ता है। कारण की अगदी आपण बघितलं ना, जर तुम्हाला घर बांधायचं असेल ना तर तुम्हाला एकदाच ते घर बांधता येणार नाही आहे, तर तुम्हाला नक्की स्वप्नाचं सुंदर महल जर बांधायचं असेल ना तर तुम्हाला मेहनतीने मेहनत करून अगदी आपण बघितलं ते महल सजवावं लागेल आणि सुंदर बनवावं लागेल। तसंच प्रकारे आपण बघितलं ना की क्रिकेटचा सामना जिंकणं म्हणजे एक प्रत्येक संघासाठी ट्रॉफी जिंकणं म्हणजे एक प्रत्येक संघाचं एक मोठं ड्रीम असतं, एक स्वप्न असतं। ते ड्रीम मात्र पूर्ण करायचं आहे, परंतु कोणाचं ड्रीम्स मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु त्यांचा फटका फसलाय. गोलंदाज पुन्हा एकदा फेम मध्ये पाहिले आपण तर लागोपाठ दुसरी विकेट पाहायला मिळते. आता उत्तम विचार करतात की मला स्ट्राईक मिळेल की नाही मिळणार, कारण की या मॅच मध्ये आपण पाहिले या ओव्हर मध्ये 3 चेंडू तर ऑलरेडी मात्र खर्च झालेत. परंतु मला आणखी किती वाट बघावी लागेल, कारण की एक षटकार मी ठोकलेला आहे. चारों तरफ है मेरे ही चर्चे, होठों पे है बस मेरा नाम। रंगों भरी सुबह मेरी मस्ती में डूबी है तेरी शान। थँक्यू डीजे. अब मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत देवा, मिस्टर देवा लेफ्ट हँडेड बॅटर. आणखीन एक छोटा पॅकेट बडा धमाका. चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये. अगदी आपण बघितले तर 3 धावफलक आपण बघितलं ना की पहिल्या बॉलवर आल्या होत्या 2, म्हणजे 26 नंतर 2 28 आणि त्यानंतर स्तब्ध झाले, थांबवलं गेलंय. अगदी आपण पहिले अकडून ठेवले, जकडून ठेवले, जणू काही पकडून ठेवले धावफलकाला. हॅट्रिक बॉल असेल, विकेटची हॅट्रिक्स मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये? दुसरी सकाळच्या सत्रामध्ये एक पाहिली आपण, परंतु आता दुसरी होताना पाहायला मिळेल का? फील्ड मध्ये आपण बघितलं तर नक्कीच बदला होताना पाहायला मिळतोय. बाउंड्री रायडर्स आपण पाहिले डीप मध्ये तैनात केले गेले तर 3 चेंडू शिल्लक आहेत. देवा छोटा पॅकेट बडा धमाका नेहमीच करताना नक्कीच आपण पाहिले या खेळाडूला, कारण की अशा स्पर्धा मला आठवत्या डोळ्याच्या समोर या खेळाडूचा खेळ. पुढला गेले, स्क्वेअरला खेळले गेले. अगदी आपण बघितलं तर मग एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण देखील होताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? चेंडूची फेकी मात्र हो, काय झालंय काय झालंय आणि चुकीचा थ्रो झाला. 3 आणि कदाचित चौथी देखील मिळेल. 4 धावा अगदी आपण पाहिल्या तर जोडल्या गेल्यात आणि अगदी आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पंच सांगतायत की उत्तम मात्र झालेत बाद, क्रॉस झाले नव्हते आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की मग उत्तमला परतावं लागेल. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर काय झालं, जर विकेट किपरने तिथेच चेंडू लावला असता तर तिथेच मला वाटते की खेळ संपला असता, परंतु नाही. नॉन स्ट्राईक एंडकडे जास्त लक्ष फोकस केलं आणि तिकडे आपण पाहिलं तर थ्रो झाला आणि मग 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात गेल्या गे आणि त्यामुळेच आपण पाहिलं की 4 धावा पूर्ण झाल्या पळून आणि 5व्या धाव्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र येत आहेत आता, जे जवळजवळ आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडकडे असतील, परंतु देवाही स्ट्राईक एंडकडे असतील, कारण की क्रॉस झाले नव्हते. आता काहीतरी महत्वपूर्ण सल्ला दिला जातो. मैदानाच्या आतमध्ये आले, डग आउट मधून काहीतरी संदेश देखील घेऊन आलेत. चार धावा झाल्या होत्या पूर्ण. 5वी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते तिकडे फलंदाज आणि तिथे बाद झाले. अगदी आपण पाहिलं तर चेंडू 2 शिल्लक आहे. धावफलक पोहोचलं गेलंय 32, म्हणजे 2 मध्ये आपण पाहिलं. 2 मध्ये जर आपण पाहिलं, जर आली ना भर पडली आहे ना, म्हणजे काहीतरी सल्ला दिलाय. तो काय सल्ला असेल आणि कशा कशा प्रकारे मारायचं या सल्ल्यावर डल्ला हे देखील सांगितलंय. आणि ओमसागर बामणगाव टीमला माहिती आहे, त्याने भरपूर आणि भरपूर अशा स्पर्धा आपण बघितल्या ना, तर खेळल्यात, नुसत्या खेळल्या नाहीत तर जिंकल्यात. प्रत्येक हंगामामध्ये आपण बघितलं 1 तर 2 फायनल त्यांच्या गावामध्ये नेहमी गेल्यातच. आणि ओमसागर बामणगावच्या माध्यमातून सध्या त्यांनी आपण बघितलं तर टॉप क्लास क्वालिटी क्रिकेट खेळला जात आहे. वेळ जास्त खर्च केला जातोय नो डाऊट, कारण की तुम्हालाच नंतर बॅटिंग करायची आहे, लक्ष असू द्या. लेफ्ट बॅटर समोर, समोर मला वाटते की स्कूटी आहे, त्याची लाईट बंद करा प्लीज. समोर स्कूटी आहे, समोर गाडी आहे, त्याची लाईट बंद करा समोरची. थँक्यू. चला गेम ऑन करा, वेळ जास्त जातोय. मला तरी वाटते की 2 बॉल मात्र कंप्लीट व्हायला पाहिजे होते. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन मात्र खेळलेला फटका पाहायला मिळतोय. अगदी 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न आहे. चेंडूची फेकी येते, तू आपण पाहिलं 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 मात्र मी दिला. डेफिनेटली आपण पाहिलं तर हाच सल्ला दिला होता की चेंडू वेस्ट नाही घालवायचं, जे काही करायचं तुला करायचं आणि कशा प्रकारे करायचं आहे. मौल्यवान धावा असतील या, कारण की याच 2 धावा म्हणजे चेस करताना 4 मध्ये कन्वर्ट करावे लागतील. आणि महत्वपूर्ण आपण पाहिलं तर धावा जोडतोय तेव्हा संघासाठी आपण पाहिलं तर जो एक आपण पाहिला
की मेसेज घेऊन आलेला आहे जितू. त्या मेसेजवर मात्र आपण पाहिलं फोकस केला जात आहे. टीमची टोटल मात्र आपण पाहिले 34च्या घरामध्ये पोहोचले. 34. एक चेंडू अंतिमचा. किती धावा येतील एक चेंडूवर? नक्कीच देवाचे प्रयत्न आपण पाहिलं तर काय असतील. दिशा दिली चेंडूला मात्र आपण पाहिलं तर हा चेंडू देखील चालला गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. म्हणजे सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणू शकतोय की हा सल्ला दिला होता की 2 चेंडू मात्र आपण बघितले तर डिक्लेरेशन मध्ये खेळ 4 धावा मिळते आणि तेच मात्र काम केलंय. जबाबदारी मात्र पूर्ण केली आहे. टीमचे टोटल पोचले गेले 36च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी 37 धाव्यांचं लक्ष. सरासरी आपण पाहिलं तर 12.33 सरासरी कंप्लीट करायचे सामना जिंकण्यासाठी. लगेचच आपण पाहिलं तर नक्की मैदानाच्या आतमध्ये देखील येणार आहोत. तत्पूर्वी जाणार आहोत डीजेकडे आणि ओमसागर बामणगाव संघाला विनंती करणार आहोत की लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये या आणि मैदानाचा ताबा देखील घ्या. बम्बई से गई पूना, पूना से गई दिल्ली, दिल्ली से गई पटना, फिर भी न मिला सजना, फिर भी न मिला सजना। महकाया मैंने गजरा, चमकाई मैंने बिंदिया, खड़काया मैंने कंगना। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हर घर में एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फील्ड सेट करा विनंती असेल. 2 ओपनिंगचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण रवाना करा. आपले 2 शूरवीर. जंग मात्र मोठी आहे. जंग जिंकण्याची आहे. तयारी आहे. तयारी मात्र कोणाची मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. डेफिनेटली आपण बघितलं तर क्लॅश ऑफ दी टायटलला उद्याचा दिवस या स्पर्धेचा मात्र नक्कीच गॅप असेल. परंतु शनिवारचा दिवस 3रा असेल दिवस. 37 37 धावा पूर्ण करायच्यात. सिद्धेश आणि तुषार ही जोडी आपण पाहिली आहे. मागची स्पर्धा आपण बघितली होती ना तर जवळजवळ एक टायटल मिळवणारी टीम पाहिली होती आपण. तर जीवदारी बोलिंगची होती. त्यांनी देखील या मैदानावर कारनामा त्यांचा देखील छान राहिला होता. त्यांनी देखील इथून एक टायटल घेऊन गेले. एक बक्षीस जिंकून गेले आणि आज मात्र त्याच तयारीमध्ये साईकृपा बोलिंग संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या स्पर्धेमध्ये ब्राह्मणगाव इथे देखील एक पारितोषिक गेलंय आणि वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाने ते नेलंय. आणि आज मागच्या स्पर्धेमध्ये मात्र हा संघ आपण बघितला होता की अंतिमपर्यंत लढाई लढला होता परंतु शेवटला कमी पडला होता. परंतु मागे झालेल्या चुका सुधारल्या गेल्या आणि त्या सगळ्या काही गोष्टी आपण बघितल्या ना तर त्या सुधारून परीक्षा तर नक्कीच आपण पाहिले. त्यांनी पास करण्यासाठी पेपर तर लिहाय परंतु आपण बघितलं की त्या पेपरवरती आपण बघितलं की अर्ध काम बाकी आहे. कारण की आपण बघितलं की सध्या तरी आपण पाहू शकतोय पूर्ण काम जे पूर्ण करायचं आहे ना तर गोलंदाजीमध्ये करायचं. विकेश बॉलिंग ट्रॅकवर समोर सज्ज असतील सिद्धेश. अगदी आपण पाहिला तर लक्ष असेल 18 मध्ये 37. पहिला चेंडू सामना आमना सामना कळावर पडा. पहिला चेंडू मॅचला सुरुवात. हो हो काय झालंय? नाराज 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 झालेत गोलंदाज. काय झालंय कसं झालंय जे काय झालंय झालं ते झालं. मात्र गंगेला मिळालं. आता तेच विचार करते कारण की हा पहिल्याच बॉलवर कॅच आला होता. इनर एज हलकसं इनर एज होतं विकेट किपरच्या हातामध्ये परंतु चेंडू निसटला आणि जीवनदान दिला. आणि जीवनदान नाही तर हे वरदान दिलं असं म्हणू शकतोय सिद्धेश या खेळाडूला. हलक्या हाताने पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने प्रदीप पाहायला मिळतं तिकडे चेंडूला. ओ काय झालंय? हातामध्ये आलं नाहीये. बॉडीचा वेध घेतला. चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. अडवण्याचे तर प्रयत्न केले होते. जर अडवलं असतं तर कदाचित एक धाव वाचवली असती. पण थोडंसं आपण पाहिलं तर मग घाई केली आणि अतिघाई म्हणजेच काय तर संकटाला आमंत्रण ते असं म्हणू शकतोय आपण. धाव फळकामध्ये आपण बघितलं तर मग आगाज झाला पारीचा. आगाज हुआ अंजाम कौन देगा? लड़ाई अब लड़ी जा रही, जीतेगा कौन? क्लैश ऑफ द टाइटल मौका भी है दस्तूर भी है. अब इस मौके का फायदा उठाना पड़ेगा क्योंकि ऐसे मौके
बार बार नहीं मिलते और वही तो कहते हैं ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा ऐसा मौका। मौका बना है तो बनाना पड़ेगा, पूरा करना होगा। बैकफुट पे खेला था ये शॉट, खिलाड़ी है वहां पे गैप में से गेंद निकलती हुई है, अब दर्रार को भेज दिया और गेंद जाई है बाउंड्री पार, मिलेंगे रन 4 चौकार। गुरुवार गुरुवार माझे साईचा हाय वार, गुरुवार गुरुवार माझे साईचा हाय वार। थैंक यू सो वेरी मच डीजे। जैसे कहा जाता है ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को कुछ भी नहीं मिलता जिंदगी में दोस्तों, लड़ने वालों के ही तो कदमों में जहान होता है। लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, लड़ना चाहिए, मुकाबला जीतना है। 37 रनों का जो टारगेट है, क्या करना है, सक्सेसफुली इसको पार करना है, इस मैच को जीतना है, तो जी जान से प्रयास करना होगा। जी जान से प्रयास नहीं, बड़ा वाला प्रयास करना होगा, क्योंकि अब जंग जो जीतनी है। अक्रॉस द लाइन और अंपायर ने उंगली खड़ी कर दी यहाँ पे। जी हाँ, अंपायर ने ज्यादा वक्त नहीं लिया और बता दिया जैसे ही अपील किए और अपील में पकड़े गए, सामने पाए गए और बड़ी सफलता हाथ में आती हुई, बड़ी मछली हाथ में आती हुई सिद्धेश गुडे मैच विनर प्लेयर को किया यहाँ पे चलता। और अब ये बड़ा वाला झटका लगता हुआ पुलिस टीम को। अंगणी खेळल्या हे आल्या ग बाया आल्या, माझ्या अंगणी खेळल्या, मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, बाया थैंक यू सो वेरी मच डीजे। जैसे कहा जाता है ना, हारता वो है जो बार बार शिकायत करता है, लेकिन जीतता वो है जो 100 बार कोशिश करता है। डेफिनेटली शिकायत करने से यहाँ से कुछ नहीं होगा, करना होगा तो कोशिश करके ही करना होगा, कुछ तो अच्छा करके दिखाना होगा। आता मैदानाच्या आतमध्ये आलेले नवीन बॅटर आपण पाहिले तर बॅटिंग करण्यासाठी मिस्टर अनिकेत लेफ्ट हँडेड अटॅकिंग प्लेयर्स आहेत, परंतु त्यांना मात्र आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ना थोडासा वेळ, मात्र तितकाही देखील वेळ घेऊ शकत नाहीयेत, कारण की थोडंसं आपण बघितलं की मग चेंडू कमी असतील, फलकावर धावा आपण पाहिल्या आहेत झालेल्या 6, म्हणजेच काय तर 31 धावा आणखीन हव्या असतील। या षटकामध्ये फेकून झालेले चेंडू आपण पाहिले 4। या वेळेला पाहिला अगदी जबरदस्त फटका हवे जाते, परंतु फिल्डर आले 2 आणि 2 फिल्डरच्या हातामध्ये आपण पाहिलं कॅच कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज होईल वाद। लगोपाठचा दुसरा धक्का पाहिला आपण साई ग्रुपा पोलीस संघाला, अनिकेत आले आणि अनिकेत गेले, बॅक टू बॅक 2 विकेट। डेफिनेटली आपण पाहिलं इथे तर काय घडलं जात आहे, तर बॅक टू बॅक विकेट आणि 2 मॅच विनर प्लेयरला मात्र केले बाद। 2 मॅच विनर खेळाडूंना बाद केल्यानंतर आपण पाहिलं की मॅच थोडीशी फसताना पाहायला मिळत आहे। 31 रन्स हव्या असतील मॅच जिंकण्यासाठी। अगदी आपण पाहिले तर या षटकामध्ये 1 चेंडू शिल्लक आहे, म्हणजेच काय तर जवळजवळ 13 चेंडू आणि 31 धावा, हे समीकरण असेल या मॅचचं। आता या समीकरणाला कोण सोपं करतंय आणि कोण अवघड करतंय ते देखील पाहूया आपण। विकेटचं षटक आतापर्यंत आपण पाहिलं सुंदर, हॅट्रिक असेल, नक्कीच हॅट्रिकची संधी असेल आणि संधी पूर्ण होताना पाहायला मिळेल का, विकेटची हॅट्रिक पूर्ण केली जाईल का, पाहतोय आपण। हा बॉल समोर हर्षल जे नव्याने दाखल झाले तिथे खेळण्यासाठी पुढे येऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये। संतोष वळवी यांचा आपण पाहिलं फार एफर्ट सुंदर पाहायला मिळत आहे। अगदी आपण पाहिलं तर चेंडूला कलेक्ट केलं आणि फ्री होम डिलिव्हरी ज्याला म्हणतायत स्वतः घेऊन गेले। 1 धाव मिळाली, एका धावेने टीमचे टोटल पोहोचले गेले 7 या आकड्यावर, म्हणजेच काय तर सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये तब्बल 30 धाव्यांची गरज असेल। सरासरी औसतम आपण बघितल्या प्रति ओव्हर मध्ये 15ची सरासरी। विकेट आपण बघितलं तर ज्या स्पेल मध्ये आपण पाहिलं आले आणि त्या स्पेल मध्ये आपली भूमिका त्याने पूर्ण केली। जो स्पेल आपण बघितला तर दर्जेदार पाहायला मिळाला आणि कारण की त्या स्पेलची गरज होती सागर बामणगाव या टीमला। त्या स्पेलमुळे आपण पाहू शकतोय ना काय झालंय,
तर डेफिनेटली विरोधी टीमवर मोठं वाला प्रेशर वाढलं गेलंय. कारण की पहिल्या स्पेलमध्ये 2 विकेट आणि 7 धावा आणि या अशा मॅच मध्ये आपण बघितलं ना तर मग आत्मविश्वास ऊर्जा संचार नक्कीच होते उर्वरित संघाची देखील. संतोष मालिक ट्रॅकवर आलेत परंतु त्यांचं स्वागत भव्य करण्याचा मनसुबा तो फसला जातोय फलंदाजाचा हर्षल बाबरचा आणि पहिलाच बॉल अगदी आपण पाहिला संतोषांचा पाहायला मिळाला हवेत खेळला आणि त्याचा खामियाजा भोगला आणि पाहायला मिळतोय विकेट डाऊन. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला मिस्टर संदीप भाबर ज्यांना आपण पाहिलं होतं नक्कीच ज्या मॅच मध्ये तिसऱ्या मॅच मध्ये थोडीशी आपण पाहिली तर गोकिवरे संघाच्या समोर आपण पाहिले तर एक पार्टनरशिप त्यांनी बिल्डअप केली होती परंतु सिंगल डबल या धावेला योगदान त्याने दिलं होतं. पण इथे काय तर जवळजवळ 30 धावा हव्या आहेत येणाऱ्या 11 चेंडू मध्ये तर त्या 30 धाव्यांसाठी सिंगल डबल तर धावा गरजेयुक्त आहेत परंतु पार्टनरशिप योग्य रीतीने आणि एक कमी चेंडू मध्ये जास्त धावा. वेगवान चेंडूला मात्र खेळला गेला मनगटाचा नक्कीच वापर केला गेला चेंडूला मात्र खेळलं डिक्लेरेशनच्या झोन मध्ये धावा मिळतील तिकडे 2. अगदी आपण पाहिलं तर मग डोळ्याच्या समोर समीकरण आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 28 धावा हे जिंकण्यासाठी हव्या असतील. सामना कोणता संघ जिंकेल कोणता संघ मात्र आपण पाहिलं तर अंतिम 4 मध्ये येताना पाहायला मिळेल. आणि साईडला मात्र खेळला जातो फटका लॉंगांच्या क्षेत्रामध्ये जितू आले तिथे क्षेत्ररक्षण तर छान झाले चेंडूची फेकी आपण पाहिले तर स्ट्राईक एंडच्या दिशेने झालंय आणि तेच कारण आपण बघितलं नाराजीचं ठरलं गेलंय. बघा तर क्षेत्ररक्षण इतकं चांगलं झालं होतं परंतु आपण बघितलं कधी कधी असं देखील आपल्याला पाहायला मिळतंय ना की चांगलं क्षेत्ररक्षण करून देखील मात्र आपण बघितलं तर नक्कीच आपल्याला थोडंसं आपण पाहिलं नाराज व्हावं लागतंय. माहिती आहे आपण बघितलं आत्मविश्वास आपण बघितलं तर नक्कीच वाढवायला हवा परंतु आपण बघितलं या प्रकारे आपण बघितलं तर क्षेत्ररक्षणामध्ये एफर्ट जे दिले जात आहेत परंतु थोडंसं नाराज देखील होताना पाहायला मिळाले आपले सहकारी. वेगवान चेंडू पाहिला आपण अगदी ते मात्र आपण पाहिलं तर डॉट डोळ्याच्या समोर आता मात्र आपण पाहिले येणारे चेंडू असतील 8 आणि 8 चेंडू मध्ये 26 धावा 26. इथे आपण बघितलं चेंडूला हलकी हाताने मात्र सॉफ्ट हँडने खेळला जातोय मागच्या दिशेने 2 धावा तिकडे मिळत आहेत परंतु 2-2 ने आपण बघितलं तर काय होईल समीकरण आपण पाहतोय तर जिथे आता 24 धावा असतील हव्या असतील येणारे चेंडू असतील 7 चेंडू 24 धावा थोडंसं कठीण होताना पाहायला मी ते क्लायमॅक्स पूर्णपणे बदलला गेलाय कारण की ओमसागर ब्राह्मणगाव संघाला हवं होतं काय तर नक्कीच या परिस्थितीमध्ये धावा फलकावर लगावणं त्यांनी लगावला आणि नक्कीच त्यांच्यासाठी छान झालं परंतु बॅटिंग काढायला टीम स्ट्रगल करतोय. जोरकस प्रहार काढण्याचा प्रयत्न केला जातोय संदीपच्या माध्यमातून चेंडू चाललाय अगदी आपण पाहिलं डिक्लेरेशन झोनच्या दिशेने 2 धावा तिकडे देखील मिळतील 2 धावांनी टीमची टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळाले. अगदी आपण पाहिलं 2 षटकाचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळालाय 15 धावा झालेल्या आहेत याचाच अर्थ आपण बघितला तर हा सामना जिंकण्यासाठी धावेची गरज आहे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये तब्बल धावेची गरज आहे ती म्हणजेच 22. चला घाई करायची आहे रिक्वेस्ट करतोय कारण की मग अंधार वाढला नाही पाहिजे. शेवटचे 6 चेंडू असतील आणि देवाच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला गेलाय परंतु 6 मध्ये 22 हे क्लायमॅक्सला लक्षात घेताना थोडंसं कठीण आहे परंतु क्रिकेटच्या पटलावर ना अशक्य अशी गोष्ट काहीच नाहीये. क्रिकेटच्या पटलावर आहे ना आपण भाकीत करणं म्हणजेच मूर्खतेचं प्रमाण देणं असं म्हटलं जात आहे कारण की क्रिकेटमध्ये असा साधू झाला नाही असा संत झाला नाही की त्याने क्रिकेटची भविष्यवाणी केली ती सत्य झाले परंतु सध्या आपण बघू शकतो की काय होऊ शकतंय मैदानाच्या आतमध्ये. अपन बघितलं थोडं कठीण दिसते परंतु अशक्य असं नाही आहे असं म्हटलं जाते ना कि मुश्किलों का दरिया देख कर भागना जाना मेरे दोस्त क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 6 चेंडू 22 धावा
समोर तुषार पाहतोय आपण तुषार मॅच विनर प्लेअर जरूर आहे, त्यांना मॅचला नक्की जिंकवण्याचा कारनामा करावा लागेल. फटका खेचला हवेत पाहतोय आपण, गॅप मध्ये पडतोय. धाव तर एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळते. आता डोळ्याच्या समोर अगदी आपण पाहिलं तर लक्ष काय राहिलंय, येणारे चेंडू असतील 5 आणि या 5 मध्ये अगदी 20 धावा. काय करायचे प्लीज ओमसागर बामणगाव टीम. अगदी आपण पाहिलं तर बॅड लाईट मध्ये पुन्हा एकदा आज देखील जातो आपण. पाच चेंडू 20 धावा म्हणजेच काय तर जवळजवळ 2 षटकार 2 चौकार. परंतु या वातावरणामध्ये ते फटके खेळणं थोडंसं कठीण आहे, परंतु ते कठीण कार्य देखील शक्य करून दाखवलं जाऊ शकतं. पाहतोय आपण 5 चेंडू 20 धावा. फटका हवेत पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फिल्डर लांब राहिले, तिकडे जितू पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावले गेले. धाव मात्र मिळाली आहे 2 धावा मात्र. आता काय झालंय तर नक्कीच आपण पाहिलं थ्रो तर योग्य झाला होता पण तो बॅकअप झाला नाहीये. 3 धावा मात्र मिळाल्या. 4थी धावेचा प्रयत्न मनामध्ये आणि अगदी पण पाहिलं तर या वेळेला जवळजवळ आपण पाहू शकतोय तर 3 धावा मिळाली. 4थी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. सध्या तरी आपण बघितलं तर तुषार बाद झाले. सुनील मैदानाच्या आतमध्ये येतात. सुनील भोईर ज्यांना आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी. धावा अगदी आपण पाहिल्या इथे किती आल्या होत्या तर जवळजवळ 3 धावा आल्या. नक्कीच 4थी धावेचा प्रयत्न होता, त्यामुळे जर आता पाहिला तर येणारे चेंडू 4 आणि या 4 चेंडू मध्ये आपण पाहिले तर तब्बल 17 धाव्यांची गरज. 17 रन्स 4 मध्ये नक्कीच 17 धावा पूर्ण करण्याची संधी तर आहे, परंतु त्याच्यासाठी बॅटरला मात्र एक निर्धार, एक निश्चय, एक संकल्प, एक जप, एक विकल्प आणि एक संकल्प मात्र नक्की दर्शवावा लागेल. चांगला खेळ. समोरच्या दिशेने फटका तर छान, परंतु हातामध्ये जाऊन बसलाय क्षेत्ररक्षकाच्या. कॅच. फलंदाज होईल बाद. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला लवकर फलंदाज पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. अजून तर नाही. हो नवीन ध्रुव मैदानाच्या आतमध्ये एक उभरता सितारा ज्याला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय बॅटिंग साठी. बघा उभरता सितारा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु उभरता सितारा दर्शवून दाखवून देईल का की नक्कीच मी आज क्रिकेटच्या पटलावर उभरता सितारा म्हणून आहे, परंतु नक्कीच त्याच्याकडे येणारा नक्कीच आपण बघितलं तर फ्युचर हे काय असेल ते दर्शवण्याची शब्द खेळ शिल्लक असेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल तो देखील आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे ज्या खेळाडूला दिला जाते तो खेळाडू म्हणजेच कोण उत्तम आहे त्या मॅचचे. थँक्यू.